मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3% वाढणार. मंत्रालयातून समोर आली मोठी अपडेट. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सोबतच मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, प्रत्येक 6 महिन्यांनी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील महागाई भत्तावाढीचा लाभ मिळत असते. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा महागाई भत्तावाढीचा लाभ दिला जातो. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अलीकडेच मोदी सरकारने 3% महागाई भत्तावाढ लागू केली आहे. जुलै 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% महागाई भत्तावाढ लागू करण्यात आली आहे. आधी सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त 55% दराने महागाई भत्ता दिला जात होता. मात्र आता या वाढीमुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 58% इतका झाला असून ही वाढ जुलै 2025 पासून प्रभावी आहे. महत्वाची बाब म्हणजे दिवाळीच्या आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला. दरम्यान आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. खरं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला की लगेच राज्य कर्मचाऱ्यांचा देखील महागाई भत्ता वाढवला जातो. अजूनही राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्तावाढीचा लाभ मिळत नसल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडे जोरदार पाठपुरावा सुरू झाला असून राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र संघटनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय धर्तीवर 3% महागाई भत्ता वाढ लवकरात लवकर मंजूर करण्याची मागणी केली आहे. महासंघाने 2 दिवसापूर्वीच याबाबतचे पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाला सादर केले आहे. खरं तर याआधी सुद्धा महासंघाकडून महागाई भत्ता वाढी संदर्भात पत्र सादर करण्यात आले होते. मात्र यावर अजूनही सरकारकडून कोणतेच ठोस निर्णय झालेला नाही. म्हणून आता पुन्हा एकदा महासंघाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांना महागाई भत्ता वाढीबाबत पत्र सादर केले आहे. महासंघाने ऑक्टोबर महिन्याच्या 8 तारखेला राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत पत्र पाठवले होते आणि त्यानंतर आता 16 डिसेंबरला पुन्हा पत्र पाठवले. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व महागाई भत्ता देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार राज्य शासकीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना केंद्राप्रमाणे वर्षामध्ये 2 वेळा महागाई भत्ता वाढ दिली जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2000 पासून 3% महागाई भत्ता वाढीचा लाभ असून त्यानुसार त्यांची वाढ ही 55-58% झालेली आहे. परंतु राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ अद्याप देण्यात आलेला नाही. त्यासाठी उपरोक्त संदर्भातील 8 ऑक्टोबर 2025 रोजीच्या पत्रान्वये सदर महागाई भत्ता वाढ दीपावलीपूर्वी देण्याची विनंती देखील या महासंघाने शासनाला केली आहे. तथापि याची दखल घेण्यात आलेली नाही. तरी राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्त वेतनधारकांना केंद्राप्रमाणे 1 जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तात्काळ मंजूर करावा अशी आपणास पुन्हा विनंती आहे. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.